ओव्हरऑल कसे होते प्रश्न मग इतिहासचे? आपण बस पाठीमागे इतिहासपासून आपण स्टार्ट करू. क्वेश्चन कसे होते, म्हणजे फार डिफिकल्ट वाटले, इझी वाटले की काही नाही, सहज वाटले, साधे? वा चांगले वाटले. चला जास्त विचार न करता आपण काय करू, स्टार्ट करू. एक एक क्वेश्चन त्याच्या भोवती असणाऱ्या ज्या ज्या बेसिक गोष्टी ऑलरेडी लिंबाळकर सरांनी अनालिसिस घेतलंय, पाटील सरांनी अनालिसिस घेतलंय, शेवटचा आप आहे. आता शेवटचा आप मारून न्यायचं म्हणजे खूप ताकदीचं काम आहे. त्याच्या 10 पट महत्वाचं. एवढ्या वेळ बसल्यावरती मेंटॅलिटी तुमची टिकून ठेवणं. आता मेंटॅलिटी टिकून ठेवणं त्यापेक्षा महत्वाचं गरमी, उन्हाळा, सगळ्याच गोष्टी आहे. जास्त वेळ न घेता मी स्टार्ट करतो. बघा पहिला क्वेश्चन, प्रत्येक टाकलेला क्वेश्चन हा पाठीमागे येऊन गेलेले क्वेश्चन त्या बेसिसवर टाकलेत. म्हणजे की जर परमहंससभा म्हणा, प्रार्थना समाज म्हणा किंवा सत्यशोधक समाज म्हणा, जिथे जिथे ज्या ज्या टाईपमध्ये आयोगाने क्वेश्चन टाकले त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन टाकण्याचा मी एक प्रयत्न केला. बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली नाही. आता बऱ्याचशा वेळा या टाईपचा क्वेश्चन सुरुवातीला टाकण्याचं रिझन हे माझं की बऱ्याचशा वेळा मुलं काय करतात, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली इथपर्यंत जातात, केली नाही. आता ते आहे इथपर्यंत की मुलांना PYQ चा चांगला सराव केल्यामुळे नाही या शब्दाचा चांगला अंदाज यायला लागला. आता मी बोलतो दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणती संघटना स्थापन केली नाही. पहिलं सर्वांना माहिती परमहंससभा स्थापन केली 1849. ठिकाण कुठे होतं? मुंबई. मानव धर्मसभा आणि परमहंससभा या दोन वेगळ्या कंप्लीट संघटना आहे. मानव धर्मसभा ज्यावेळी ते शिक्षक होते कुठे सुरतला, दादोबा पांडुरंग तरखडकर, ते म्हणजे तत्कालीन कालखंडात बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जे सुरतला असणारी एक स्कूल होती, त्याला आपण शब्द प्रयोग करतो ते एल्फिन्स्टन स्कूल म्हणतात. म्हणजे मुंबईला एल्फिन्स्टन स्कूल होतं, तसं एल्फिन्स्टन स्कूल कुठे होतं तर सुरतला होतं. तर त्या एल्फिन्स्टन स्कूलमध्ये तिथे शिक्षक होते. पण मुंबईचं एल्फिन्स्टन स्कूल कम्प्लीट वेगळं आणि तिथलं वेगळं. त्या सुरतच्या स्कूलमध्ये शिक्षक असताना त्यांनी तेथील ते दुर्गाराम मंचाराम मेहता आणि दिनमणी शंकर दलपतराय ही दोन नावं ध्यानात असावी स्टेट बोर्डच्या हिशोबाने, यांना सोबत घेऊन स्थापन केलेली संघटना म्हणजे कोणती? मानव धर्म सभा. आणि परमहंससभा स्थापन केली त्यांनी 1849. ज्यावेळी त्यांची बदली झाली सुरतवरून कुठे आले ते मुंबईला आले. आणि मुंबईला आल्याच्या नंतर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी एक संघटना स्थापन केली, ती म्हणजे कोणती? परमहंससभा 1849. आता हिच्या स्थापनेचा जर नीट विचार केला तर बेसिक गोष्ट ही आहे, हिच्या स्थापनेमध्ये राम बाळकृष्ण जयकर व्यक्तिमत्व फेमस आहे. राम बाळकृष्ण जयकर आणि भिकोबादादा चव्हाण. हे भिकोबादादा चव्हाण आणि राम बाळकृष्ण जयकर हे दोन सहकारी त्यांना लाभलेले प्रमुख, जे कोणत्या सभेच्या याच्यामध्ये? परमहंससभा. परमहंससभा कधीची आहे? 1849. आणि 1844 ला कोणती? मानव धर्मसभा. म्हणजे अगोदर मानव धर्मसभा आणि मग कोणती? परमहंससभा. दोन्हीचे ठिकाणं अगोदर कोणती? सुरतला आणि नंतर कुठे? मुंबईला. पहिल्या संघटनेचं वैशिष्ट्य काय? ती संघटना स्थापन करताना मग ते गुजराती मित्र सोबत होते, दुर्गाराम मंचाराम मेहता आणि दिनमणी शंकर दलपतराय. आणि दुसरी स्थापन करताना मग मुंबई प्रांतातले आपल्याकडले मग ते भिकोबा दादा चव्हाण. नावातच आहे भिकोबा दादा, दादा म्हटल्यावर महाराष्ट्राचं, आणि म्हणून मग ते भिकोबा दादा चव्हाण. आणि दुसरं तेवढंच एक महत्वाचं व्यक्तिमत्व की ज्यांचं नाव काय? भिकोबादादा चव्हाण नंतर राम बाळकृष्ण जयकर या सहकार्यांच्या सोबत कोणती सभा? परमहंससभा. आता मानव धर्मसभा, परमहंससभा, त्यानंतर पुढे प्रार्थना समाज. 1867 जो समाज स्थापन करण्यात आला, महाराष्ट्रामधला किंवा मुंबई प्रांतातला धर्म सुधारणा चळवळीतला पहिला समाज म्हटलं तर प्रार्थना समाज. संपूर्ण भारतातला जर समाज सुधारणा चळवळीतला पहिला समाज किंवा ज्या समाजाने भारतामध्ये समाज सुधारणेचा पाया रोवला तो समाज म्हणजे ब्राह्मो समाज. मग ब्राह्मो समाज म्हणजे राजाराम मोहन राय. 1828 धर्म सुधारणा चळवळीचा पाया. ज्यावेळी 1813च्या चार्टर ऍक्टने ख्रिस्ती धर्मोपदेशकांना भारतामध्ये येऊन ख्रिश्चन धर्मप्रसार करण्याची परवानगी मिळाली. आणि तेव्हापासून ख्रिस्ती मिशनऱ्यांचे जे जे चपाट्यात आले त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सुरुवात केली. त्यातच जास्त प्रमाणात ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांची जर संख्या पाहिली तर ती कोणती होती? उच्च शिक्षित. उच्च शिक्षित ख्रिश्चन धर्म का स्वीकारत होते? कारण त्यांना आपल्या धर्मातील अवगुण दिसत होते. अशा वेळी 1828 ला आपल्या धर्मातून दुसऱ्या धर्मात चाललेले लोक बघून ते पण उच्च शिक्षित राजाराम मोहन राय पुढे आले आणि एकेश्वरवादावरती आधारित ब्राह्मो समाज पुढे आणले. त्यावेळी राजाराम मोहन राय यांनी विश्वास दिला, अरे बाबा ख्रिश्चन धर्मात पण दुर्गुण आहेत, त्यातले जे दुर्गुण आहेत
तर ते दुर्गुण बाजूला करून ख्रिश्चन धर्माचं महत्व ते ख्रिस्ती मिशनरी सांगण्याचा, पटवून सांगण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही त्याला भाळता आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारता, यात कुठलं आलं शहाणपण? आणि म्हणून तत्कालीन कालखंडामध्ये हे राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मो समाजामुळे आपल्या धर्मात, स्वधर्मात राहणाऱ्या उच्च शिक्षित तरुणांचा आकडा वाढला. आणि त्यावेळी सांगितलं गेलं, हे हिंदू धर्मामधल्या चुकीच्या गोष्टी ना तेवढ्या आपण बाजूला काढू, बाकीच्या तर गोष्टी सगळ्या एकच आहे, म्हणजे ईश्वर एकच आहे म्हणून एकेश्वरवादावर भर. मूर्तीपूजा करू नका. तत्कालीन कालखंडात जवळपास सगळ्या धर्मसुधारणा चळवळींमधील सगळ्या समाजांनी सांगितलं मूर्तीपूजा करू नका. फक्त रामकृष्ण मिशन वगळता, 1897चं रामकृष्ण मिशन वगळता बाकी सर्वांचं म्हणणं मूर्तीपूजा नकोय. का मूर्तीपूजा नकोय? ईश्वर हा निर्गुण, निराकार आणि अनंत आहे. ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे आणि अनंत आहे. अनंत म्हणजे खूप मोठा असा ईश्वर मूर्तीत कसा बसू शकतो, हे त्यावेळी धर्म सुधारणा चळवळीतील बऱ्याचशा समाजांचं म्हणणं होतं. मग ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, इव्हन थिओसॉफिकल सोसायटीचं पण रामकृष्ण मिशनने सांगितलं धर्म सुधारणा चळवळीमध्ये तत्कालीन कालखंडामध्ये हे मूर्तिरूपी ईश्वराच्या समोर आल्याच्यामुळे जर मनात चांगले विचार निर्माण होत असतील, एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असेल तर मूर्तीपूजेला काय हरकत आहे. आणि म्हणून मूर्तीपूजेचा उघडपणे समर्थन करणारा त्यावेळचा समाज म्हणजे रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तो समाज सुरू केला, जो आजही काम करतोय. कोणता? रामकृष्ण मिशन. म्हणजे मला सांगायचं, प्रार्थना समाज हा आपल्याकडला पहिला समाज धर्मसुधारणा चळवळीतला. विशेष म्हणजे हा समाज त्याची स्वतःची बिल्डिंग होती. मुंबईला गिरगाव भागामध्ये जर गेलं तर स्वतःची इमारत होती. कोणत्या समाजाची? प्रार्थना समाज. प्रार्थना समाजामध्ये असलेले सगळे उच्च शिक्षित. आता संस्थापक मध्ये आयोगाने ऑलरेडी विचारले, ते दादोबा म्हणजे प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर याशिवाय तिसरे कोणते बंधू होते? तर तिसरे ते भास्कर तरखडकर. भास्कर तरखडकर म्हणजे भास्कर तरखडकर आहेत, दादोबा तरखडकर आहेत आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत. तिघं पण उच्च शिक्षित आहेत. उच्च शिक्षित किती? 11वी स्टेट बोर्ड वाचलं तर लक्षात येतं. हे आत्माराम तरखडकरांच्या तीनही मुली त्यावेळी विलायतेत शिक्षणासाठी गेलेल्या. विलायतेत शिक्षणासाठी त्यावेळी जाणं आजही आपल्याकडे बहुतेक जणांचं स्वप्न किंवा कुणी अभिमानाने सांगतं आपल्याकडे हे इंग्लंडला यांचा पाहुणा आहे बाबा शिकायला गेलेला किंवा अमेरिकेत, थोडं अप्रूप वाटतं. असं म्हणजे आजही असं वाटतं की हे कुठंतरी काहीतरी मिळायला, भलेही तो तिकडे काय काम करतो, भंगार उचलतो काय माहिती नाही, पण तो इंग्लंडला काहीतरी करतो असं म्हटल्याच्या नंतर मग मात्र थोडंसं वाटतं बा. किंवा अमेरिकेत करतो किंवा आणखीन एखाद्या देशाचं नाव सांगतात, ज्यांना काहीच माहित नाही ते युगांडा सांगतात. मग ते आपल्याकडे हल्ली एमबीबीएस ला जाणाऱ्यांचा एक प्रकार सुरू झालाय, तो म्हणजे एमबीबीएस ला जाणारे मग रशियन एमबीबीएस, तो रशियाला जाणारा. किंवा आणखीन ते युक्रेन आणि रशिया युद्ध चालू आहे ना, युक्रेनला पण एमबीबीएस ला जायला लागले होते. आता ठीक आहे, एमबीबीएस वाल्यांचं म्हणजे पुढे काय होणार आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणजे अगोदर जे काय झालंय, डिप्लोमा वाल्यांचं झालं, डीएड वाल्यांचं झालं, इंजिनिअरिंग वाल्यांचं झालं आणि आता चौथ्या टप्प्यात भरडून निघणारी गँग एमबीबीएस. पण तो टप्पा सुरू झालाय. तर आता 1 लाख जागा आहेत, यावेळी 1 लाख जागा आहेत कशाच्या? एमबीबीएस. म्हणजे 1 लाख एमबीबीएस होणार आहे. मग पुढच्या वर्षी परत 1-1.5 लाख, त्याच्या पुढच्या वर्षी परत 1-1.5 लाख. प्रायव्हेट कॉलेज एवढे झाले, म्हणजे मॅटर परत समजून घ्यायचा. आता मी जास्त तिकडे घुसत नाही. मुद्दा आहे की तत्कालीन कालखंडामध्ये आपल्या समाजामध्ये राहण्यासाठी ब्राह्मो समाजाने जसा इकडे स्टँड घेतला तसा आपल्याकडे कोणी स्टँड घेतला? प्रार्थना समाज. उच्च शिक्षित होते सगळे. विशेष म्हणजे या समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेलं एक व्यक्तिमत्व न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे सारखं व्यक्तिमत्व पण कोणत्या समाजाशी संबंधित? प्रार्थना समाज. या समाजाचे एक मुखपत्र होतं बघा, सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका हे कोणत्या समाजाचं मुखपत्र होतं? प्रार्थना समाज. आणि सुबोध पत्रिकेमध्ये बऱ्याचशा वेळा लिखाणाचं जे काम करायचे ना, रानडे करायचे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जे पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे काय होणार आहे? न्यायाधीश. हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या बाबतीत मी कोणता शब्द प्रयोग करतोय? तर हे सुबोध पत्रिकेमध्ये बऱ्याचशा वेळा लिखाण करायचे. प्रार्थना समाजाला त्यांचा पाठिंबा होता. खंबीरपणे या समाजाच्या पाठीमागे उभे राहिले. कोणता समाज? प्रार्थना समाज. मग प्रार्थना समाज मुंबई. विशेष म्हणजे तत्कालीन कालखंडात प्रार्थना समाजाच्या स्थापनेसाठी प्रेरणा कुठून मिळाली? इथे पण प्रश्न पडतो. ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाच्या पासूनच प्रेरणा घेऊन प्रार्थना समाज स्थापन झालेला. ब्राह्मो समाजापासून प्रेरणा घेऊन कोणता समाज स्थापन झाला? प्रार्थना समाज. आता हा प्रार्थना समाज अगोदर स्थापन झाला पण वाढला का नाही?
याच्या पाठीमागे कारण सांगितलं तर हा प्रार्थना समाज जो आहे तर याने ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं. पहिली महत्वाची गोष्ट, ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं. आता ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं म्हणून त्यामुळे बरेचसे जण येणारे होते यांनी पाठ फिरवली, नाही जायचं बाबा यांच्याकडे. यांचं म्हणणं होतं ब्रिटिश सत्ता जी आहे भारतामध्ये ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे किंवा राहिली पाहिजे, तिला विरोध नका करू बाबा, आपल्याला काही त्याच्याशी मतलब नाही, इथपर्यंत विचार. इव्हन यामध्ये असणारे जे उपदेशक होते हे उच्च ज्ञानी होते, खूप एवढे उच्च ज्ञानी होते, त्यांच्या अनुयायांना काय म्हणजे कोणत्या भाषेत आणि कशा पद्धतीने ज्ञान समजावून सांगावं हे त्यांना कळलंच नाही. इतके उच्च ज्ञानी होते की यांना जे म्हणायचं तो मेसेज थेट त्यांच्या कानापर्यंत पोहोचायचाच नाही. म्हणजे थोडे जडजड शब्द वापरले म्हणजे ऐकणाऱ्यांना बोरच होऊन जातं बऱ्याचशा वेळा. की बऱ्याचशा वेळा असं म्हटलं तुम्हाला उद्ययंते विलियंते दरिद्राना मनोरथा, तर बऱ्याचशा जणांना किंवा तुम्ही पुरोगामी विचारांचे बना, पुराणमतवादी पद्धतीने जगू नका, किंवा आणखीन काही असे जडजड शब्द वापरले तर ऐकणाऱ्यांच्या त्या समजेच्या बाहेर जर असतील ना तर सांगणारा एकतर फार अक्कलवान जरी वाटला तरी याच्याकडे परत येऊ नये असाच विचार मनामध्ये डोकावणार. नाही बाबा हे तुमचं ज्ञान आणि तुम्हाला शुभेच्छा आहे तर त्याला मला नाही यायचंय. कित्येक कीर्तनकार आहेत की तुम्ही बघता बऱ्याचशा वेळा एवढं प्रचंड ज्ञान असून पण हिंदुरी करत आवडतात, कारण ते मग उदाहरणं आपल्या अवतीभोवतीचे, आणि अवतीभोवतीचे उदाहरण असलं की मग ते आवडायला लागतं. तत्कालीन कालखंडामध्ये अगदी यांना जे म्हणायचं ते थेट अनुयायांच्या कानापर्यंत पोहोचलंच नाही, म्हणून या अनुयायांनी पाठ फिरवली. दुसरं, तिसरी महत्वाची गोष्ट की यांच्या कृती आणि उक्ती यामध्ये थोडं असा भिन्नता दिसली, थोडी उक्ती आणि कृतीमध्ये थोडी भिन्नता. विशेष म्हणजे प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये आघाडीवर असणारे दादोबा पांडुरंग तरखडकर बऱ्याचशा वेळा प्रार्थना समाजाच्या बैठकीला हजरच नसायचे. मग हे एवढं ज्ञान बिन सांगताना हजर नाही राहत बाबा, मग ते जाऊ द्या मरू द्या, काही जणांनी पाठ फिरवली. दादोबा पांडुरंग तरखडकर की हे असं व्यक्तिमत्व भविष्यामध्ये म्हणजे 1857च्या उठावेळी की दादोबा पांडुरंग तरखडकर डेप्युटी कलेक्टर होते अहमदनगरचे, आणि त्यावेळी त्यांनी भिल्ल बांधवांचे बंड दडपण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती, म्हणून ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर पदवी दिली होती. कुणाला राव बहादूर पदवी दिली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजे शिक्षक होते, वरतून पुढे डेप्युटी कलेक्टर पण झालेले होते. कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि मग म्हणून या समाजाकडे बऱ्याचशा जणांनी पाठ फिरवली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा हा किंवा यांच्या पुढाकारातून पुढे आलेला हा प्रार्थना समाज जुन्या भागवत धर्मातून यांनी प्रेरणा घेतली होती असे म्हणतात. म्हणजे जुन्या भागवत धर्माची शिकवण होती यांची. म्हणजे प्रार्थना समाजाने जुन्या भागवत धर्माची शिकवण दिली असं पण म्हटलं जातं. म्हणजे प्रार्थना समाजाने जुन्या भागवत धर्माची काय दिली होती? शिक्षा, किंवा जुन्या भागवत धर्माच्या तत्वज्ञानावरती आधारित होता कोणता समाज? प्रार्थना समाज. मग यामध्ये असणाऱ्या तरतुदी तर सर्वांना माहित, जातीभेद बाळगू नका, त्यानंतर मूर्तीपूजा करू नका, त्यानंतर ईश्वर एकच आहे, याच पद्धतीने यांनी तरतुदी. म्हणजे जवळपास धर्मसुधारणा चळवळीमध्ये असणारे जेवढे समाज आहे यांच्या तरतुदी जवळपास कॉमन आहे. म्हणजे अगदी पाहायला गेलं तर एक दोन इकडे इकडे होऊन जातात, मात्र बाकी जवळपास सारख्याच आहेत. जातीयता बाळगू नका, त्यानंतर मूर्तीपूजा करू नका, एकोप्याने राहा म्हणजे एकीची भावना ठेवा, म्हणजे असे सारखे समानता, स्त्री पुरुष समानता असावी. म्हणजे यांनी खरं सुधारणा चळवळ म्हटलं की अशा कॉमन गोष्टी येतातच. मग एक्स्ट्रा काही वेगळे आहेत, जसं की सत्यशोधक समाज, सत्यशोधकी पद्धतीने विवाह करा. त्यानंतर सर्व माणसे ईश्वराची लेकरे आहे, ईश्वर आणि त्याच्या भक्तामध्ये मध्यस्थीची गरज नाही, म्हणजे पुरोहित वर्गाची आवश्यकता नाही असं सांगणारा कोणता समाज? सत्यशोधक समाज. अशा थोड्या काही तरतुदी जर वेगळ्या सोडल्या तर बाकी जवळपास ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज यातल्या बऱ्याचशा तरतुदी या सारख्या प्रकारच्या दिसून येतात. म्हणजे फारशा काही अशा वेगळ्या तरतुदी नाही आहेत बाबांना. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथे बेसिक तर लक्षात आलं की दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाशी संबंधित आहे, परमहंस सभेशी संबंधित आहे, मानव धर्म सभेशी संबंधित आहे. आणि पुढे असणारी बघा, कुठे गेलं रे, फारच पुढे आलं काय आपण, किती नंबर आहे? 46 ना, 44, 45, 46. ओके, आता ज्ञान प्रसारक मंडळ. आता ज्ञान प्रसारक मंडळाशी दादोबा पांडुरंगांचा संबंध आहे का? 1800 किती सालचं ज्ञान प्रसारक मंडळ? 48. आणि आता यांच्या स्थापनेमध्ये म्हणजे स्थापना शब्द प्रयोग केलाय.
हे ज्ञानप्रसारक मंडळाच्या स्थापनेमध्ये असणारे डॉक्टर भाऊदाजी लाड. डॉक्टर भाऊदाजी लाड याशिवाय दादाभाई नौरोजींसारखे व्यक्तिमत्व हे ज्ञानप्रसारक मंडळाच्या स्थापनेत आघाडीवर होते. म्हणजे दादोबा पांडुरंगांचा इथे संबंध दिसत नाही स्थापनेमध्ये. स्थापनेमध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड हे महत्वाचं व्यक्तिमत्व. कोण? डॉक्टर भाऊदाजी लाड. आणि मग ते सहकारी, त्यामध्ये मग दादोबा पांडुरंग तर्खडकर वगैरे हे शालेय जीवनात शिक्षण घेणारे तरुण, त्यावेळी शिक्षण पण चालू होतं यांचं. मग हे शिक्षण घेणारे तरुण, मग ते दादोबा पांडुरंग तर्खडकर हे शिक्षण घेणारे नव्हते, त्यामध्ये ते शिक्षक होते ऑलरेडी. म्हणून इथे संबंधित कोणत्या संघटनेशी नाही ज्ञानप्रसारक मंडळ. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. स्थापनेमध्ये फक्त त्यांचा संबंध आला, नुसता असं सरळ सरळ संबंध शब्द प्रयोग जर असताना संबंध आला होता का? संबंध आला होता, पण स्थापनेमध्ये सहभाग मग नाहीये. स्थापनेमध्ये सहभाग नाहीये, म्हणून कोणतं? फक्त परमहंस सभा आणि प्रार्थना सभा, ज्ञानप्रसारक मंडळ नाही. म्हणून ऑप्शन नंबर उत्तर आहे तर 3. पुढे बघा, विधान अ आणि ब वाचून अचूक पर्याय निवडा. त्यामध्ये मवाळ काँग्रेस खरंच ब्रिटिश धार्जिण्य होती. 100% मवाळ काँग्रेस ब्रिटिश धार्जिण्य होती का? यस. कारण मवाळांनी कधीही स्वातंत्र्याची मागणी केली नाही. 1885 ते 1905 स्वराज्याची किंवा स्वातंत्र्याची मागणी कधीच नाही झाली. पहिल्यांदा स्वराज्याची मागणी केली दादाभाई नौरोजींनी 1906 कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये. दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. पहिल्यांदा स्वराज्याची मागणी आली 1906 ला. ज्या युगात आली ते कोणतं युग? जहाल युग. 1905 ते 1920 कोणतं युग? जहाल युगात पहिल्यांदा स्वराज्याची मागणी आली. म्हणजे 1885 ते 1905 या 20 वर्षांमध्ये भले काँग्रेसने भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा पाया घातला, पण काँग्रेस खरंच ब्रिटिश धार्जिण्य होती. याचं उत्तम एक्झाम्पल म्हणजे काँग्रेसच्या सुरुवातीच्या काही अधिवेशनामध्ये राणी व्हिक्टोरियाच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थना करण्यात आल्या. एवढंच नव्हे, ब्रिटिश सत्ता भारतासाठी कशी वरदान आहे त्याचे गुणगान करण्यात आले किंवा त्याचे फायदे वाचून दाखवण्यात आले. 1886च काँग्रेस अधिवेशन घ्या, ज्यामध्ये दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. राणी व्हिक्टोरियाच्या दीर्घ आयुष्यासाठी उपस्थित असणाऱ्या सदस्यांनी प्रार्थना करणं, ब्रिटिश सत्ता आपल्यासाठी वरदान आहे त्याचा पाडा वाचून दाखवणं, हे प्रकार घडलेले होते. आणि खरंच राष्ट्रीय काँग्रेसमधील मवाळ गटांचं म्हणणं होतं, सुधारणा द्या बाबा, आम्हाला स्वराज्य तुमच्याकडेच राहू द्या, स्वातंत्र्य तुमच्याकडेच राहू द्या, पण आम्हाला सुधारणा द्या. कायदेमंडळात आमची संख्या वाढवा, ICS परीक्षा इंग्लंड प्रमाणे भारतात घ्या, त्यानंतर ICS परीक्षेमध्ये भारतीयांसाठी जागा राखीव ठेवा, त्यानंतर आणखी लष्करावरील खर्च कमी करा, जमीनदार सावकाराच्या जातातून शेतकऱ्यांची सुटका करा, त्यानंतर स्त्री शिक्षण वाढावे यासाठी प्रयत्न करा, म्हणजे मिठावरील जातचा कर कमी करा, अशा मागण्या केल्या त्यांनी. या त्यांच्या मागण्या होत्या. त्यांच्या मागण्या होत्या म्हणजे त्यांनी तत्कालीन कालखंडात ब्रिटिश सत्तेला विरोध करण्याऐवजी ब्रिटिश सत्ता ठीक आहे सत्ता राहावी, पण त्याच्या अंतर्गत आम्हाला सुधारणा मिळाव्या याच्यावरती मत मांडलं किंवा याला धरून ते बोलले. म्हणजे ब्रिटिश धार्जिण्य म्हणूनच काम केलं. ब्रिटिशांच्या फार विरोधात जाऊन त्यांनी भूमिका घेतलेली दिसत नाहीये. आणि पुढे जालांनी कधीही मवाळांना, आता ते मावळांना झालं, ते मवाळांना खऱ्या काँग्रेसचे सदस्य मानले नाही. चूक. जालांचा असा काही प्रकारच नव्हता. म्हणजे त्यांनी असं काँग्रेस ही खरी काँग्रेस आम्हीच आहे अशी भूमिका कधीच नाही घेतली. जालांनी एकदाही असं म्हटलं नाही की खरी काँग्रेस म्हणजे. तर 1907 ला सुरत काँग्रेस अधिवेशनात जहाल आणि मावळ यांच्यात फूट पडली. त्याच वेळी जहाल अशी त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन म्हणू शकत होते, लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल, बाबा अरविंद घोष, याशिवाय लोकमान्य टिळक, हे आम्ही खरी काँग्रेस आहे बाबा, मवाळ बिलकुल यांची खरी काँग्रेस नाही, बिलकुल नाही. उलट त्यांना काय वाटत होतं, झालेला प्रकार चुकीचा आहे. 1907 ला त्यांना वाटत होतं झालेला प्रकार चुकीचा आहे. आता झालेला कोणता प्रकार? सुरत काँग्रेस अधिवेशनात जहाल आणि मावळ यांच्यात फूट पडणं. इथून पुढे सुधारून घेऊ बाबा आपण. म्हणजे परत जहाल मावळांच्या सोबत यायला तयार होते, पण मावळांनी त्यांना जवळ येऊ दिलं नाही. ही शोकांतिक आहे. आणि म्हणून मग जहाल जे दूर गेले ते गेलेत. 1907 बाबा अरविंद घोष यांनी राजकीय संन्यास घेतला. पॉंडिचेरीला गेले, राहिले ते कायमचेच. बाबा अरविंदांचा प्रश्न भेटला. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर लाला लजपत राय काही काळ पंजाब प्रांतातून मग अमेरिकेत गेले, अमेरिकेतून इंग्लंडला आले, इंग्लंडमधून नंतर भारतात आले. म्हणजे तिथून पुढे 1907 नंतर लाला लजपत राय आपल्याला थेट दिसतील 1920. आयटक, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, तिचे पहिले अध्यक्ष म्हणून तिच्या स्थापनेत पुढाकार घेणारे त्यावेळी दिसतील. आणि मग 1928 ला पुढे ते सँडर्सने लाठी हल्ला केला. कोणावरती? लाला लजपत राय. 30 ऑक्टोबर 1928.
आणि तिथून पुढे 17 नोव्हेंबर 1928ला लाला लजपत राय ते जखमी झाले होते सँडर्सच्या लाठी हल्ल्यात आणि त्यामध्ये त्यांचं काय झालं, निधन झालं. म्हणजे लाला लजपत राय 1907 नंतर थोडे मागे. बिपिनचंद्र पाल ते इंग्लंडला गेले, मध्ये 1-2 प्रसंगी आपल्याला दिसतील, म्हणजे तेही दुरावले गेले. 1908 ते 1914 6 वर्ष लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात गेले. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी 1908ला खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकींनी किंग्सफोर्डच्या हत्येचा प्रयत्न केला, त्यावेळी 2 लेख राज्य, म्हणजे पहिला लेख होता हे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत, आणि दुसरा सरकारचे, म्हणजे हे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत, आणि दुसरा देशाचे दुर्भाग्य. मग ते राजद्रोहाचा खटला आणि लोकमान्य टिळकांना 6 वर्ष कारावासाची शिक्षा, म्हणजे 1908 ते 14 लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असतील. म्हणजे मला सांगायचं, जहालांनी मवाळांना खरी काँग्रेस कधी मानलं नाही असं बिलकुल नाही. मतभेद होते, अध्यक्ष स्थानावरून मतभेद होते, ते वैचारिक मतभेद होते, पण खरी काँग्रेस कधी मानलं नाही असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून इथे जर पाहायला गेलं तर मवाळ काँग्रेस खरंच ब्रिटिश धार्जिण्य होती. आता मवाळ काँग्रेस खरंच ब्रिटिश धार्जिण्य होती असं म्हणता येतं. आणि विशेष म्हणजे जहालांनी कधी मवाळांना खऱ्या काँग्रेसचे सदस्य मानले नाही, हे मात्र चूक आहे. म्हणजे म्हणजे हे ब चुकीचं आहे. ऑप्शन नंबर उत्तर किती, 1. इथे कुणाला काही ऑब्जेक्शन असेल तर बोलू शकता, मी एक्सप्लेनेशन देतो की असं वाटतंय बाबा आम्हाला. पुन्हा एकदा बोलतो की बघा, मवाळ काँग्रेस खरंच ब्रिटिश धार्जिण्य होती. ब्रिटिश धार्जिण्य होती, आपण म्हणू शकतो की नाही म्हणू शकतो, ब्रिटिश धार्जिण्य होती. नव्हती म्हणजे काय, त्याचा मिनिंग काय झाला की नाही ते नव्हतेच बाबा. तर मवाळ काँग्रेस खरंच काय होती, ब्रिटिश धार्जिण्य होती. म्हणून ऑप्शन नंबर उत्तर किती, 1. पुढे खालीलपैकी अयोग्य विधान कोणते. महात्मा गांधींनी भारतातील राष्ट्रीय आंदोलनाला खरी दिशा दिली, यात काही शंकाच नाही, म्हणून देशाचे राष्ट्रपिता म्हणतो आपण. गांधीजींच्या बाबतीत अगदी 2 ऑक्टोबर नाही म्हटलं तरी 2 ऑक्टोबर 1869 में मोहनदास करमचंद गांधी का जन्म गुजरात के पोरबंदर जिले में हुआ था. लहानपणापासून आतापर्यंत चालूच आहे. ओके, ते भाषण अगदी सुरुवात अशीच होणार, ते हाताची घडीबिडी घातलेली, आणि ते मग ज्याला नाही आठवलं तिथून पुढे ते पळून जाणार की पटकन या ठिकाणी इथपर्यंत. म्हणजे खरंच त्यांनी 1920 ते 1947 काँग्रेसला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम कुणी केलं, महात्मा गांधीजी. पंडित मदन मोहन मालवीय पहिल्या गोलमेज परिषदेला परोशदेल झालं, ते परिषदेला हजर राहिले नाही, अगदी बरोबर. पंडित मदन मोहन मालवीय दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते 1931. पंडित मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर अॅनी बेझंट हे दोघे जण स्वखर्चाने आले होते दुसऱ्या गोलमेज परिषदेला. खालीलपैकी कोण स्वखर्चाने हजर होते, त्यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर अॅनी बेझंट. त्यानंतर मीराबेन यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसच्या वतीने उपस्थिती दर्शवली, अगदी बरोबर. मीराबेन, महात्मा गांधीजी, सरोजिनी नायडू, घनश्यामदास बिर्ला. बघा, मीराबेन, महात्मा गांधीजी, त्यानंतर सरोजिनी नायडू, घनश्यामदास बिर्ला, हे यांचे घनश्यामदास बिर्लांसारखं व्यक्तिमत्व हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसच्या वतीने हजर होते. याच गोलमेज परिषदेला आणखी हजर असले काँग्रेसच्या वतीने ते म्हणजे गांधीजींचे एक सुपुत्र मनीलाल गांधी. मनीलाल गांधी हे गांधीजींचे सुपुत्र. गांधीजींना एकूण 4 मुलं, एका मुलाचं नाव हरिलाल, एकाचं नाव मनीलाल, हरिलाल आणि मनीलाल, आणि तिसरे रामदास आणि चौथे देवदास. 4थ्या क्रमांकाचे पुत्र देवदास, हे ध्यानातून नाही जाणार. बघा, हरिलाल, रामलाल नाही, हरिलाल, 2 मनीलाल, रामदास आणि देवदास. एकूण किती मुलं गांधीजींना? 4. त्यातले मनीलाल गांधी मोठे. हे मनीलाल गांधी म्हणजे धारासना सत्याग्रहाच्या वेळी सरोजिनी नायडूंना मदत करणारे. 21 तत्कालीन कालखंडामध्ये की ज्यावेळी 21 मे 1930 ला धारासना येथे सत्याग्रह करायचा होता, त्या सत्याग्रहामध्ये सरोजिनी नायडूंच्या सोबत हजर असणारे मनीलाल गांधी. खऱ्या अर्थात नेतृत्व कोण करणार होते? महात्मा गांधीजी. पण गांधीजींना काय झाली? अटक. मग नेतृत्व कोण करणार होतं? अब्बास तय्यबजी. पण अब्बास तय्यबजींना काय झाली? अटक. मग नेतृत्व केलं कोणी? सरोजिनी नायडू. आणि सहकारी कोण होते? हे मनीलाल गांधी, हे हजर होते. मग त्यानंतर यापैकी नाही अयोग्य विधान, मग उत्तर राहील ऑप्शन नंबर 4, म्हणजे 3ही बरोबर आहे, म्हणून उत्तर यापैकी नाही. आर्य समाजाचा प्रसार खालीलपैकी कोणत्या भागात झाला? आर्य समाजाची स्थापना 1875. स्वामी दयानंद सरस्वती,
मूळ नाव त्यांचं मूळ शंकर. गुजरातमधील मोरबी संस्थान, गुजरातमधील मोरबी संस्थानातील हे स्वामी दयानंद सरस्वती. आणि विशेष म्हणजे स्वामी तत्कालीन कालखंडात वज्रानंदांकडून त्यांना दीक्षा मिळाली. स्वामी वज्रानंदांनी त्यांना नाव दिलेलं स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी वज्रानंदांनी त्यांना वेदांचं महत्व पटवून सांगितलं. आणि तिथून पुढे तत्कालीन कालखंडात वेदांना मूळ मानून वेदांच्या प्रचार प्रसारासाठी तत्कालीन कालखंडात आर्य समाजाची स्थापना. मग आर्य समाज, ईश्वर हा सत चित आनंद स्वरूपात आहे, म्हणजे ईश्वर हा सच्चिदानंद स्वरूपात आहे. ईश्वर हा निर्गुण निराकार अनंत आहे. त्यानंतर प्रत्येक तत्कालीन कालखंडामध्ये असं म्हणणं आलं की आर्यवासियाने की वेदांचं अध्ययन करणं गरजेचंच आहे. वेद अध्ययनावरती भर देणारा समाज कोणता समाज? आर्य समाज. यांनी मूर्तीपूजेला विरोध केलाच आहे, यांनी कर्मकांडाला विरोध केलाच आहे, यांनी पण जातीभेद बाळगू नये सांगितलंच आहे. कोणता समाज? आर्य समाज. स्थापना भले मुंबईला आहे. आयोगाने इथे एक प्रश्न विचारला होता बघा. प्रश्न होता आर्य समाजाला खालीलपैकी कोणता समाज जवळचा होता? आर्य समाजाला जवळचा असणारा समाज होता थिओसॉफिकल सोसायटी. आता जवळचा म्हणजे आपल्याकडील बहुतेक जणांना असं वाटतं जवळचा म्हणजे स्थापनेने जवळचा की काय? विचारांनी जवळचा. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875 लाच आहे, तो योगायोग माना. पण थिओसॉफिकल सोसायटी मॅडम भिकाजी कामा मॅडम भिकाजी कामा नाही, सॉरी, म्हणजे मॅडम ब्लावत्स्की आणि कर्नल अल्कॉट, मॅडम ब्लावत्स्की आणि कर्नल अल्कॉट यांच्या पुढाकाराने स्थापित झालेले. आणि कुठे? अमेरिका. आणि मग भारतात शाखा कुठे निघाली? मद्रास. मद्रास जवळ कुठे? अड्यार. कोणत्या समाजाची? थिओसॉफिकल सोसायटी. आणि मग मॅडम ब्लावत्स्कींच्या मृत्यूनंतर या समाजाशी जोडल्या गेल्या डॉक्टर ॲनी बेझंट. आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी लोकप्रिय बनवली कुणी? ॲनी बेझंट. वक्तृत्व चांगलं होतं. वक्तृत्व चांगलं असले की प्रश्न मिटून जातात. कारण बऱ्याचशा वेळा वक्तृत्व चांगले असल्याने लोक जोडले जातात, कारण ते प्रभुत्व म्हणतो, शब्दांवरती प्रभुत्व. कुणाचं जबरदस्त प्रभुत्व होतं? डॉक्टर ॲनी बेझंट. या मूळच्या कुठल्या होत्या? आयरिश. जोडल्या कोणत्या समाजाशी गेल्या? थिओसॉफिकल सोसायटी. आणि मग या थिओसॉफिकल सोसायटीशी जोडल्या गेलेल्या डॉक्टर ॲनी बेझंट. आणि हा थिओसॉफिकल सोसायटी तर हिचा हिंदू धर्म यामधील पुनर्जन्मावरती विश्वास होता. आता आर्य समाज म्हणजे हिंदू धर्म रक्षणासाठी पुढे आलेला. आणि यामध्ये पण पुनर्जन्म म्हणजे हिंदू धर्माचं तत्व. हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्मावरती विश्वास आहे, कारण शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. व्यक्ती मेल्याच्या नंतर निघून काय जातो? आत्मा, असं आपण मानतो. मग आत्मा निघून जातो. तर ही थिओसॉफिकल सोसायटी पण म्हणायची की काय? पुनर्जन्म असतो. पुनर्जन्म असतो. म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीला आर्य समाजाची कित्येक तत्व ही म्हणजे योग्य वाटत होती, म्हणून त्यांनी ती आपल्या याच्यामध्ये घेतलेली होती, किंवा त्यांच्याशी मिळती जुळती थोडी तत्व होती असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे थिओसॉफिकल सोसायटी आणि आर्य समाजाची काही तत्व एकमेकांना मिळती जुळती किंवा पूरक होती, म्हणून असं म्हटलं की आर्य समाजाला खालीलपैकी कोणता समाज जवळचा होता? तर थिओसॉफिकल सोसायटी. आणि हा आर्य समाज खऱ्या अर्थाने त्याचा प्रचार प्रसार झाला लाहोर. दयानंद अँग्लो ओरिएंटल कॉलेज. दयानंद अँग्लो ओरिएंटल कॉलेज जर म्हटलं तर कुठे होतं? लाहोर. आणि याशिवाय वाराणसी, बनारस, याशिवाय अलाहाबाद. म्हणजे थिओसॉफिक आपल्या आर्य समाजाची स्थापना जरी मुंबईला झाली तरी खरा त्याचा प्रचार प्रसार झाला लाहोरला, बनारसला, आणि पुढे झाला तो अलाहाबादला. मग ते आर्य समाजाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व स्वामी श्रद्धानंद. स्वामी श्रद्धानंदांनी काढली होती गुरुकुल कांगडी. गुरुकुल कांगडीची स्थापना कुणी केली होती? स्वामी श्रद्धानंद. म्हणजे ते पाहायला गेलं तर बघा, बनारसला प्रचार प्रसार झालाय यात काही शंका नाही, लाहोरला प्रचार प्रसार झालाय यात काही शंका नाही. आता बघा, मुंबईला आर्य समाज होता का? मुंबईला आर्य समाज होता का? तर मुंबईला स्थापना झाली कोणत्या समाजाची? आर्य समाजाची. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की मुंबईला प्रचार प्रसार झाला? यस, कारण सुरुवातच कुठून झाली? मुंबईमधून. मग राहिलं कोणतं? पाटणा. पाटण्याकडे आर्य समाज गेला नाही.
कोणत्या शहराकडे? पाटणा. म्हणून इथे उत्तर काय होतं? अ ब क, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, हंटर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? भगवंतराव पाळेकरांचे वृत्तपत्र आहे. कोणतं? हंटर. हंटर हे वृत्तपत्र भगवंतराव पाळेकर, भगवंतराव पाळेकरांचं. श्रीपतराव शिंदेचं ते विजयी मराठा. विजयी मराठा कोणाचा आहे? श्रीपतराव शिंदे. श्रीपतराव शिंदेचं कोणतं? विजयी मराठा. मुकुंदराव पाटलांचं तुम्हाला माहिती आहे, मुकुंदराव पाटील, दिनमित्र. दिनमित्र कुणाचं? मुकुंदराव पाटील. आणि दिनकरराव जवळकरांचं कैवारी. कैवारी दिनकरराव जवळकर. दिनमित्र, दिनमित्र मुकुंदराव पाटलांचं. हा, दीनबंधू जे आहे ते कृष्णाजी भालेकरांचं. काय ते? तेज. हा, पण हे पण यांचंच आहे ना. हा, म्हणजे एक्स्ट्रा बोलताय. ठीक आहे, पुढचं म्हणजे दिनकरराव जवळकरांचं कैवारी लक्षात ठेवायला कसं माहितीये का? ते असं वेगवेगळ्या टेक्निक वापरतात. ते नाही कळवळीने काहींना असं जवळचं वाटणे, मग ते जवळचं वाटणे बघ, जवळकर नावात कैवारी. ते म्हणत का आपण हे आमचे कैवारी आहेत बाबा. कैवारी जे त्यांना आपण जवळचं म्हणतो, म्हणून दिनकरराव जवळकर. श्रीपतराव शिंदे विजयी मराठा. जिंकून आल्यासारखं वाटतं, जिंकून आल्यावर ते श्रीपतराव विपतराव असे शब्द वापरतात, म्हणून ते विजयी मराठा. लक्षात ठेवताना इतिहासामधील बहुतेक न्यूज म्हणजे वृत्तपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे, थोड्या टेक्निक वापरा. जेवढ्या तुम्ही टेक्निक वापरताल त्या वृत्तपत्राशी संबंधित ते व्यक्तिमत्व ध्यानात ठेवाल, तेवढा जादा काळ तुम्हाला लक्षात राहील. आता पुढे मुकुंदराव पाटील तर तुम्हाला माहिती आहे, तर तरवडी आणि मुकुंदराव पाटील हे सत्यशोधकी चळवळीमधील एक जबरदस्त नाव आहे. कोण? मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील म्हणजे ते हंटर हे वृत्तपत्र भगवंतराव पाळेकर. पुढे अयोग्य जोडी ओळखा. क्रांतिकारकांच्या नावाने संबंधित प्रांत बघा. अजित सिंग पंजाब. भगतसिंगांचे काका आहेत अजित सिंग. भारत माता सोसायटीची स्थापना केली होती त्यांनी. भारत माता सोसायटी, भारत माता सोसायटीची स्थापना कुणी केली होती? अजित सिंग. भगतसिंगांचे एक काका म्हणजे स्वर्णसिंग. स्वर्णसिंग हे स्वर्णसिंग. त्यानंतर भगतसिंगांचे वडील किशन सिंग. हे तिघही जण राष्ट्रीय आंदोलनात होते. विशेष म्हणजे क्रांतिकारी आंदोलनात म्हटलं तरी चालतं. आणि किशन सिंग आणि अजित सिंग हे काँग्रेसशी पण यांचा संबंध आला होता. भगतसिंगांचे आजोबा काँग्रेसचे म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहत होते, काँग्रेसचे सदस्य राहिले होते. भगतसिंगांचे आजोबा अर्जुन सिंग म्हणजे अर्जुन सिंग हे काँग्रेसशी यांचा संबंध आलेला होता. आणि तिन्ही मुले बघा, एक म्हणजे भगतसिंगांचे वडील किशन सिंग, एक म्हणजे काका अजित सिंग आणि एक म्हणजे काका सुवर्णसिंग. हे काका सुवर्णसिंग ब्रिटिशांच्या विरोधात वेगळ्या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे तुरुंगात झाला होता. आणि तुरुंगामध्ये असताना तेथे मिळणारी वागणूक आणि निकृष्ट दर्जाचं भोजन त्यामुळे प्रकृती खालावली त्यांची आणि त्यांचं निधन आहे. म्हणजे काका सुवर्णसिंग यांचं वयाच्या 23व्या वर्षी निधन आहे. भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी फासावर गेलेत. आणि भगतसिंगांचे काका सुवर्णसिंग हे वयाच्या 23व्या वर्षी यांचं पण निधन आहे. राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतला, तुरुंगामध्ये नीट वागणूक नाही. विशेष म्हणजे खायला म्हणजे खाण्यापिण्याचं निकृष्ट दर्जाचं ते भोजन, तिथेच त्यांना त्या आजाराने ग्रासले गेले आणि त्यामध्ये पुढे निधन झालं सुवर्णसिंग यांचं. काका अजित सिंग म्हणजे भारत माता सोसायटीशी संबंधित आणि 1907 ला ते शेतकरी आंदोलनाशी पण संबंधित. ब्रिटिशांनी तत्कालीन कालखंडात जे कर भरू न शकणारे शेतकरी आहेत 1907 ला, तर त्यांच्या जमिनी जप्त करण्याचा एक विधेयक पारित करून घेतलं. म्हणजे जे कोणी शेतकरी टॅक्स नाही भरू शकणार तर त्यांचे काय करायच्या, जमिनी जप्त करण्याचा अधिकार ब्रिटिशांकडे असावा, म्हणून ते विधेयक 1907 ला पुढे करत असताना ते जट्टा पगडी संभाल हे गीत पुढे घेऊन आलेले व्यक्तिमत्व म्हणजे अजित सिंग. आणि त्या आंदोलनात आघाडीवर काका अजित सिंग यांच्यावरती जहाल विचारांचा प्रभाव होता. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी ती भारावून गेले होते. एक फोटो आहे काका अजित सिंग यांचा, याशिवाय लोकमान्य टिळकांचा आणि बाबा अरविंद घोषांचा 1906च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनावेळी. म्हणजे कलकत्ता काँग्रेस अधिवेशन 1906चं, त्यामध्ये पण अजित सिंग हजर आहेत. म्हणजे अजित सिंग भारत माता सोसायटी पंजाब प्रांत. मग हे अजित सिंग पुढे गदर पार्टीशी संबंधित 1913. भारतात 21 फेब्रुवारी 1915 ला विद्रोहाची योजना असेल कोणाची, गदर पार्टी. पण 1915च्या
भारत संरक्षण विधेयक अंतर्गत गदर पार्टीच्या विद्रोहाची योजना फसली जाईल. म्हणजे विना चौकशी ब्रिटिशांना अटक करण्याचे अधिकार मिळतील, बहुतेक जणांना ते अटक करतील, त्यातच करतार सिंग सराबा पकडले जातील आणि वयाच्या 17 वर्षी फासावर जातील गदर पार्टीचे क्रांतिकारी सदस्य करतार सिंग सराबा. म्हणजे गदर पार्टीची विद्रोहाची योजना फसली. पण या गदर पार्टीशी अजित सिंग यांचा संबंध आला होता. पुढे अजित सिंग भारतामधून ब्राझीलला गेले होते. ब्राझील, मग अमेरिका, इंग्लंड, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्न केले होते. जर्मनीमध्ये पण गेलेले होते. आणि निधन बघा 15 ऑगस्टच्या पहाटे 3:30 वाजता. म्हणजे स्वातंत्र्य त्या दिवशी मिळालं. पंडित नेहरूंनी 14 ऑगस्ट मध्यरात्री 12 म्हणजे 15 सुरू होत आहेत तर त्यावेळी भाषण दिलं. असं म्हणतात त्यांनी ते भाषण ऐकलं. रेडिओवरून ते भाषण ऐकलं आणि त्यानंतरच पहाटे 3:30 वाजता आपले डोळे मिटले. ते म्हणजे नाव त्यांचं पाठीमागे असणारे कोण? अगदी बरोबर. आता पुढे नाव टाका, बटुकेश्वर दत्त. बटुकेश्वर दत्त सर्वांना माहिती, सेंट्रल असेंब्ली बॉम्ब हल्ला की अगदी पाहायला गेलं तर 8 एप्रिल 1929 सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला. यामध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त 2 विधेयक, एक म्हणजे पब्लिक सेफ्टी बिल आणि 2 म्हणजे ट्रेड डिस्प्यूट बिल, या विरोधात की दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब हल्ला करणारे व्यक्तिमत्व बटुकेश्वर दत्त कोणत्या प्रांतामधले होते? बंगाल. प्रांत कुठला? बंगाल. बॉम्ब बनवणारे कोण होते? जतीन दास. पण बॉम्ब फेकणारे कोण होते? जो मोठा धमाका करणारा, मोठा आवाज येणारा फक्त बॉम्ब होता, त्यामध्ये जीवितहानी कुणाची होणार नव्हती. एवढ्या चांगल्या पद्धतीने तो जतीन दास यांनी बनवलेला होता. मग हे बटुकेश्वर दत्त ज्या संघटनेशी संबंधित होते, संघटना हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. संघटना हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. आणि प्रांत कोणत्या प्रांत? ही संघटना होती उत्तर भारतात. स्थापना संघटनेची दिल्लीला आहे, फिरोजशाह कोटला मैदानावर. पण हे कोणत्या प्रांताशी संबंधित होते? बंगाल. त्यानंतर पुढे सुखदेव. आता सुखदेव थापर आणि सुखदेव राज कंप्लीट वेगळे आहेत. दोन्ही पण हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित. पण यामध्ये असणारे सुखदेव थापर आहेत. आणि सुखदेव थापर हे तत्कालीन कालखंडामध्ये उत्तर प्रांताशी संबंधित म्हटलं असतं तरी बरोबर आलं असतं आणि पंजाब प्रांताशी संबंधित म्हटलं असतं तरी बरोबर आलं असतं. कोण? सुखदेव थापर. उत्तर प्रांतामधील कोणती संघटना? हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. कोण? सुखदेव थापर, जे सँडर्सची हत्या, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. आणि असं तसं तीनही क्रांतिकारक फासावर गेलेले. 23 मार्च 1931 सायंकाळी किती वाजता? 7:33 हे तीनही क्रांतिकारक फासावर गेले. लाहोरचा तुरुंग, त्यामधले सुखदेव थापर हे प्रांत चुकीचं आहे, म्हणजे इथे अयोग्य घडी, ऑप्शन नंबर 3. पुढे पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संघटनांचा अचूक क्रम लावा. पंडिता रमाबाईंना धरून आयोगाने बऱ्याचशा वेळा क्वेश्चन विचारलाय आणि इथे फार काही कॉम्प्लिकेटेड, अवघड म्हणजे कॉम्प्लिकेटेड असा क्वेश्चन नाहीच आहे, सरळ क्वेश्चन आहे. आता बघा, रमाबाई असोसिएशन. पंडिता रमाबाई यांनी 1882 ला श्री धर्मनीती नावाचा ग्रंथ लिहिला होता. 1882 ला त्यांनी म्हणजे आर्य महिला समाजाची स्थापना केली. आर्य महिला समाज 1882. श्री धर्मनीती नावाचा ग्रंथ 1882. 1883 ला त्या इंग्लंडला गेल्या. त्यावेळी त्यांनी लिहिलं पुस्तक होतं माझा इंग्लंडचा प्रवास. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या, म्हणजे मेडिकलचं शिक्षण त्यांना घ्यायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं म्हणून गेल्या. पण तिथे त्यांची श्राव्य शक्ती, एका कानाने त्यांना कमी ऐकू यायला लागलं. विशेष म्हणजे त्यावेळी ते सागरी प्रवास, आजच्या सारखी अत्याधुनिक जहाजं नव्हती. त्यांची एक मैत्रीण त्यांच्यासोबत होती, आनंदीबाई भगत. त्या तर दोन्ही कानांनी त्यांना, म्हणजे त्यांची दोन्ही कानांची श्राव्य शक्ती गेली. त्या आनंदीबाई भगत यांनी पुढे आत्महत्या करून टाकली. पंडिता रमाबाई यांना पण एका कानाने फारसं ऐकू येणं कमी झालं आणि म्हणून ते वैद्यकीय शिक्षणाचा विचार त्यांनी बदलला. आणि मग त्यांनी तेथे 1883 ला ते बटलर नावाच्या ख्रिस्ती धर्मोपदेशकाकडून ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. आणि एवढंच नव्हे, पंडिता रमाबाईंनी
मग 1883 ते 86 इंग्लंडमध्ये असताना लेडी डफरीन फंड उभारला. याशिवाय पंडिता रमाबाईंनी तेथे संस्कृत शिकवलं. संस्कृत शिकवण्याचं काम म्हणजे अध्यापिका म्हणून पण काम केलं कुणी? पंडिता रमाबाई. आणि मग 1886 ला फिलाडेल्फिया वुमेन्स मेडिकल कॉलेज, फिलाडेल्फिया वुमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असल्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी त्यांना पत्र पाठवलं, पदवीदान समारंभात तुम्ही उपस्थित राहावं. मैत्रिणी होत्या म्हणून या त्या पदवीदान समारंभात उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला गेल्या. 1886 पदवीदान समारंभात सहभागी राहिल्या. पण पुढे अमेरिकेत 86 ते मग ते काही जण 89 पर्यंत म्हणतात, काही म्हणतात 88 पर्यंत वास्तव्य केलं, कमी अधिक प्रमाणात. आणि मग अमेरिकेत असताना 1887 ला त्यांनी जी संघटना स्थापन केली, संघटनेचं नाव रमाबाई असोसिएशन, 1887. आणि मग तिथून भारतात आले 1889. येताना मग तो जपान दौरा, चीन दौरा, येताना अमेरिकेतून मग ते जपान आणि मग चीन हे दोन्हींचा दौरा पूर्ण करून त्या भारतात आल्या. 1889 ला त्यांनी शारदा सदन मुंबईमध्ये स्थापन केलं. शारदा सदन मध्ये फार मुली आल्याच नाही, 7च मुली होत्या. आणि म्हणून मुंबईवरून त्यांनी शारदा सदन पुण्याला स्थलांतरित केलं. 1890 1890 ला शारदा सदन पुण्यावरून मुंबईवरून पुण्याला का आणलं? त्याची 2 कारणं. एक, पाहिजे तेवढ्या मुली आल्या नाही. आणि कारण नंबर 2, पुण्याहून येणारं फंडिंग बंद झालं होतं. पुण्याहून येणारं फंडिंग बंद झालेलं होतं. आणि विशेष म्हणजे हे शारदा सदन 1891 ला केडगावला स्वतःच्या वास्तूमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. म्हणजे शारदा सदन स्वतःच्या वास्तूत कधी गेलं? 1891. कोणत्या ठिकाणी? केडगाव. आजही शारदा सदन कुठे आहे? केडगावलाच आहे. आणि उद्घाटन कुणी केलं होतं त्यावेळी असं म्हणतात डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या हस्ते. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. आणि विशेष की त्यावेळी सार्वजनिक काका ग.वा. जोशी हे सुरुवातीला शारदा सदनशी यांचा संबंध आहे. पुढे शारदा सदन बाबतीत बातम्या पसरल्या की जे कोणी शारदा सदनशी जोडल्या गेलेल्या मुली आहेत यांच्यावर म्हणजे या मुली येथील मुलींना ख्रिश्चन धर्म स्वीकारांची सक्ती केली जाते. खोट्या अफवा पसरवल्या गेल्या. आणि या खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवल्या गेल्यामुळे हे ग.वा. जोशींनी संबंध तोडून टाकले होते. लोकमान्य टिळकांनी म्हणून शारदा सदनवर टीका केली होती. म्हणजे शारदा सदन. त्यानंतर मुक्ती मिशन 1897 मुक्ती मिशन 1897. आणि मग ते पुढे मुक्ती सदन हे जोडूनच आहे, मुक्ती मिशन आणि मुक्ती सदन. आणि मग पुढे सदानंद सदन. सदानंद सदन कुणासाठी होतं? अनाथ मुलांसाठी. पंडिता रमाबाईंनी सदानंद सदन नंतर स्थापन केलं. मग तसंच अंध मुलांसाठी स्थापन केलं बातमी सदन. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांसाठी कृपा सदन. आणि अपंग स्त्रियांकरिता, ज्यांना अपंग स्त्री आहेत, ज्यांना त्यांच्या काहींच्या पतीने त्यांना सोडून दिलंय त्यांच्यासाठी प्रीती सदन. कोणतं सदन? प्रीती सदन. अपंग स्त्रिया, लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या स्त्रियांसाठी कृपा सदन, अंध मुलांसाठी बातमी सदन आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन. म्हणजे इथे अचूक क्रम लावणं तो अ ब क ड ऑप्शन नंबर 1 उत्तर होतं. पुढे वर्धा शिक्षण योजनेचा आराखडा कोणी तयार केला होता? आता शिक्षण योजनेचा जर विचार केला तर शैक्षणिक विकास म्हटलं तर पहिल्यांदा शैक्षणिक विकासामध्ये दिसतं साल 1781 पहिला मदरसा वॉरन हेस्टिंग. साल 1791 डंकन याने संस्कृत म्हणजे कलकत्ता येथे संस्कृत महाविद्यालय काढलं. बनारस येथे संस्कृत महाविद्यालय कुणी काढलं होतं? डंकन. कधी? 1891. म्हणजे 1881 ला पहिला मदरसा काढणारा वॉरन हेस्टिंग आणि तिथून पुढे बरोबर 10 वर्षांनी संस्कृत महाविद्यालय काढणारा कोण? डंकन. कुठे? बनारस. आणि मग आपण ते माहिती आहे तुम्हाला 1800 साली लॉर्ड वेलस्लीने फोर्ट विल्यम कॉलेज, इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीय भाषांचं प्रशिक्षण देणे, फोर्ट विल्यम कॉलेज. आणि त्यामधील फेमस प्राध्यापक विल्यम कॅरी. 40 भाषा याच्या विल्यम कॅरीला. 90 व्याकरणाचे ग्रंथ लिहिले. त्यापेक्षा आणखी महत्वाचं, विल्यम कॅरी हा मराठीचा प्राध्यापक होता फोर्ट विल्यम कॉलेज मधला. आयोगाने ऑलरेडी एकदा प्रश्न विचारलाय की फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? तर ते लॉर्ड वेलस्ली.
आणि विशेष की मग पुढे 1835 ला शिक्षण विषयक झिरपण्याचा सिद्धांत. भारतीयांना पाश्चिमात्य शिक्षण द्यावं की पौरात्य, अखेर निर्णय ते प्रिन्सेप आणि विल्सन म्हणायचे भारतीयांना पौरात्य शिक्षण द्या आणि ट्रॅव्हलियनचा गट म्हणायचा पाश्चिमात्य शिक्षण घ्या. त्यावेळी तत्कालीन कालखंडामध्ये जे खात्याची स्थापना केली होती, विधी खाते, 1833च्या चार्टर ऍक्टने विधी खात्याची स्थापना झाली. विधी खात्याचा प्रमुख लॉर्ड मेकॉले यांनी आपलं निर्णायक मत पाश्चिमात्य शिक्षणाच्या गटात टाकलं आणि भारतीयांना इंग्रजी शिक्षण द्यायचं ठरवलं. त्याच्या पाठीमागे त्याचा स्वार्थ येतो होता की काय, भारतात कार्टून वर्ग तयार करणे, रंगरूपाने भारतीय ठेवणे, अकलेने ब्रिटिश करणे, इंग्लंडच्या बाजार म्हणजे ब्रिटिश बाजारपेठेची भारतात व्याप्ती वाढणे, हा उद्देश होता. मग इंग्रजी शिक्षण द्यायचं ठरलं. ते शिक्षण विषयक झिरपण्याच्या सिद्धांताने, त्याला म्हणतात पाश्चिमात्य शिक्षण. आणि मग 1854 ला उडचा खलिता, भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा, ज्याने सांगितलं स्थानिक पातळीवर शिक्षण हे स्थानिक भाषेत द्या आणि जिल्हा पातळीवर शिक्षण दोन्ही भाषेत द्या. उडचा खलिता कधी? 1854. ज्याला डलहौसी म्हटला, भारतीय शिक्षण क्षेत्रात उडच्या खलित्याने काहीच करायचं बाकी ठेवलं नाही, 1854. आणि मग 1882 ला हंटर कमिशन, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील प्रगती तपासण्यासाठी हंटर कमिशन. आणि मग साक्ष मुंबई प्रांताच्या वतीने पंडिता रमाबाई आणि महात्मा फुले. आणि त्यानंतर पुढे 1902 भारतीय विद्यापीठ आयोग, थॉमस रॅले कमिशन म्हणतात त्याला, भारतीय विद्यापीठ आयोग. आणि मग 1904 ला भारतीय विद्यापीठ कायदा. त्या आयोगाच्या अहवालामुळे 1904 ला भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झनच्या कालखंडात. आणि मग 1906 ला बडोदा संस्थान, संपूर्ण भारतातलं असं संस्थान जिथे प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत, 1906. आणि मग 1917 ला तत्कालीन कालखंडामध्ये सँडलर कमिशन, सँडलर कमिशन. मग याचे ते 2 सदस्य, ते आशुतोष मुखर्जी आणि झियाउद्दीन अहमद. आयोगाने हा प्रश्न विचारला होता, कलकत्ता विद्यापीठाच्या पाहणीसाठी आलेल्या सँडलर कमिशनचे खालीलपैकी कोण सदस्य होते? आशुतोष मुखर्जी आणि झियाउद्दीन अहमद. आणि मग 1929 ला हार्टोग समितीने काय म्हटलं, शिक्षणाचा घाई गडबडीत प्रचार प्रसार करताना गुणवत्तेवर परिणाम नका होऊ देऊ. म्हणजे जास्तीत जास्त जणांना शिक्षण देण्याच्या नातात गुणवत्तेवरती परिणाम होऊ देऊ नका असं सांगणारा तो हार्टोग समिती. आणि मग 1937 ला वर्धा शिक्षण योजना, यालाच म्हणतात मूल उद्योगी शिक्षण योजना, गांधीजींच्या विचारांवरती आधारित मूल उद्योगी शिक्षण योजना. म्हणजे येथे आलेल्या विद्यार्थ्यांना बाकं बनवण्याचं शिक्षण द्यायचं, लाकडी वस्तू बनवण्याचं, आजच्या किंवा मग पंत्या बनवायचं, बैल बनवायचं, असे छोटे छोटे मातीच्या वस्तू, त्यानंतर कारागिरीच्या माध्यमातून मग ते लाकडी वस्तू, असं शिक्षण द्यायचं जे पोट भरून देईल. शिक्षण संपल्या उदरनिर्वाह करता येईल. मूल उद्योगी शिक्षण हे शिक्षण 1939 पर्यंत लागू राहिलं. ज्या 8 प्रांतात काँग्रेसचं सरकार होतं त्या 8 प्रांतात गांधींच्या विचारांवर आधारित पण आराखडा तयार करणारे डॉक्टर झाकीर हुसेन. आणि मग 1944 ला सार्जंट अहवाल. आणि मग 1948 ला राधाकृष्णन आयोग. आणि मग पुढे 1964 ला कोठारी कमिशन. आणि मग 1968 ला भारताचं पहिलं शैक्षणिक धोरण. आणि मग 1986 ला भारताचं दुसरं शैक्षणिक धोरण. आणि मग 2001 ला सर्व शिक्षा अभियान. आणि मग 2009 ला ते 14 वर्षाखालील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण. 14 वर्षाखालील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण हा प्रयोग. म्हणजे इथे शैक्षणिक विकास. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? सविनय कायदेभंग आंदोलनात सुभाषबाबू सहभागी झाले नाही, चूक. 1930 आयोगाने पाठीमागे प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या आंदोलनावेळी सुभाषबाबू आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे 2 तरुण असे नेतृत्व पुढे दिसले? तर आंदोलन आहे सविनय कायदेभंग आंदोलन 1930. त्यावेळी हे 2 दमदार नेतृत्व. कारण 1928 ला नेहरू रिपोर्ट तयार करत असताना एकूण 9 सदस्यांमध्ये 2 जण होते. आणि यांचं त्यावेळी म्हणणं होतं, वसाहतीचं स्वराज्य नका मागू, संपूर्ण स्वराज्य मागा. कुणाचं म्हणणं होतं? पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. आणि 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनात ते सहभागी होते. पुढे सुभाषबाबू सविनय कायदेभंग आंदोलनावेळी ऑस्ट्रेलियाला गेले होते.
चूक. 1933 ते 36 हे 3 वर्ष ते ऑस्ट्रियामध्ये होते. 33 ते 36. 37 ला परत येतील. 33 ते 36 उपचारासाठी कुठे गेले होते? ऑस्ट्रिया. म्हणजे 30 ला नव्हे. पंडित नेहरूंनी सविनय आंदोलनावेळी तुरुंगात भोगला होता. पंडित नेहरू या सविनय कायदेभंग आंदोलनावेळी पंडित नेहरूंना अटक झालेली होती. कोणाला अटक झाली होती? पंडित जवाहरलाल नेहरू. भगतसिंग यांनी पंजाब मंडळाची स्थापना केली होती. चूक. ऑप्शन नंबर उत्तर आहे 3. सविनय कायदेभंग आंदोलन किती वेळा सुरू झालं होतं? 2. पहिल्यांदा सविनय कायदेभंग आंदोलन सुरू झालं होतं तर ते म्हणजे 12 मार्चला निघाले गांधीजी ते दांडी यात्रा. 12 मार्चला निघाले, 5 एप्रिलला पोहोचले. 6 एप्रिलला सविनय कायदेभंग आंदोलन पहिल्यांदा सुरू झालं. 6 एप्रिल ते 13 एप्रिल सविनय कायदेभंग आंदोलनाचा सप्ताह. आणि मग दुसऱ्यांदा सुरू झालं ते म्हणजे 4 जानेवारी 1932. गांधीजी भारतात आल्याच्या नंतर दुसरी गोलमेज परिषद अपयशी ठरली. गांधीजींनी अर्धवट सोडली, कारण गांधीजींच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिलंच नाही फारसं. गांधीजींचं म्हणणं होतं म्हणून मी भाकरी मागायला गेलो, माझ्या धुळीत मात्र दगड टाकण्यात आले. आणि गांधीजींनी 4 जानेवारी 1932 ला दुसऱ्यांदा सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केलं. पण जेवढ्या वेगाने ते वाढलं, गांधीजींना तत्काळ अटक झाली. त्या दिवशी येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं, म्हणजे टाकण्यात आलं. बाकी सविनय कायदेभंग आंदोलन वेगाने सुरू झालं दुसऱ्यांदा, पण तेवढ्याच वेगाने ते लयाला पण गेलं. या पाठीमागे सर्वस्वी गांधीजींना दोषी त्यावेळी कोणी मानलं? सुभाषचंद्र बोस आणि विठ्ठलभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे बंधू विठ्ठलभाई पटेल आणि सुभाष बाबूंनी 1932 ला दुसऱ्यांदा सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केलं. म्हणजे सुरू झाल्यानंतर गांधीजींनी त्याला योग्य दिशा न दिल्या कारणाने, म्हणजे तिथून पुढचा कृती कार्यक्रम नीट न ठरवल्यामुळे ते अपयशी ठरलं, म्हणून सर्वस्वी दोषी गांधीजींना मानलं. म्हणजे इथे उत्तर ऑप्शन नंबर 3. आता संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, या आंदोलनात खालीलपैकी कोणी वृत्तपत्र चालवले नाही? नामजोशी. नामजोशींचं वृत्तपत्र नव्हतं. नामजोशी म्हटलं मग सोशल सर्व्हिस लीग. सोशल सर्व्हिस लीग ही कुणाची कामगार संघटना होती? नामजोशी. त्यानंतर केशवराव झेदे, ते केशवराव झेदे. त्यानंतर यानंतर गत्रे माडखोलकर, द वा पोद्दार, श्रीश नवरे, शंकरराव देव हे 12 मे 1946 ला बेळगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जी महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली तिचे मेंबर होते. त्यानंतर सुमतीबाई गोरे नाही, हे सगळे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आहेत. त्याची वृत्तपत्र कोणती होती? नवाकाळ, सकाळ, प्रभात, याशिवाय आपलं ते प्रबोधन. सकाळ, नवाकाळ, प्रभात, प्रबोधन, नवयुग आणि मराठा. मराठा कुणाचं? प्रके अत्रेंचा मराठा, ना की लोकमान्य टिळकांचा मराठा. मराठा 2 कंप्लीट वेगळे आहे. लोकमान्य टिळकांचा मराठा इंग्रजीमध्ये आहे आणि प्रल्हाद केशव अत्रेंचा मराठा मराठीमध्ये आहे. हे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील वृत्तपत्र. म्हणजे ते उत्तर होतं वरील सर्व, म्हणजे कुणी वृत्तपत्र चालवलं नाही. ऑप्शन नंबर 4. आता इतिहासचे ते 10 क्वेश्चन संपले. ज्योग्राफीचे क्वेश्चन बघा पटपट. खालीलपैकी कोणते खनिज महाराष्ट्रात तुलनेने अधिक सापडते? सापडते म्हणजे साठे. साठ्यांमध्ये लोह खनिजाचे साठे आहेत 20% आणि बॉक्साईटचे साठे आहेत 21%. बॉक्साईटचे साठे 21%. हे बराइट्स किंवा बॅराइट्स आणि डोलोमाइट कमी आहे खूप, म्हणून ऑप्शन नंबर उत्तर आहे तर ते 2. बॉक्साईट. बॉक्साईट कुठे सापडतं? जांभ्या खडकात. जिल्हे कोणते? पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. शेजारी असणारा कोल्हापूर. इथं उच्च दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं. आणि कमी क्वालिटीचं कुठे? मग ते सातारा आणि सांगली, याशिवाय अहमदनगर मधील नानर. अहमदनगर मधील नानर आणि सांगली मधलं शिराळ. सांगलीमधील शिराळ या भागामध्ये चांगल्या म्हणजे निकृष्ट प्रतीचं बॉक्साईट सापडतं. निकृष्ट. ठीक आहे, पुढे विधान अ आणि ब वाचून बिनचूक विधान निवडा, म्हणजे बरोबर विधान निवडायचंय. त्यामध्ये कोकणामध्ये दैनिक तापमान कक्षेतील फरक खूप कमी आहे. कोकणामध्ये दैनिक तापमान कक्षेतील फरक हा खूप कमी आहे. अगदी बरोबर. फक्त किती अंश सेल्सिअस? 5. दैनिक तापमान कक्षातला फरक म्हणजे दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये असणारा फरक. म्हणजे कोकणामध्ये जर दिवसा तापमान असेल 31 अंश सेल्सिअस तर रात्रीच्या वेळी पॉसिबिलिटी आहे 26 अंश सेल्सिअस
26 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असण्याचा, म्हणून ऑप्शन नंबर की अ बरोबर. ब, विदर्भात दैनिक तापमान कक्षेतला फरक सर्वाधिक आहे, बरोबर. विदर्भामध्ये दैनिक तापमान कक्षेतला फरक हा 29 पर्यंत गेलेला आहे. कितीपर्यंत गेला? 29. आणि मध्य महाराष्ट्रात आपल्याकडे 15 अंश सेल्सिअस पर्यंत. आपल्याकडे किती? 15. म्हणजे कोकणात 5, आपल्याकडे 15, विदर्भात किती? 29. म्हणजे दोन्ही बरोबर. ऑप्शन नंबर किती? 3. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या होती? तर यामध्ये बघा, सर्वात जादा आणि सर्वात कमी होती तर ती म्हणजे सिंधुदुर्ग. खूप जणांना वाटलं असेल मुंबई शहर किंवा उपनगर, म्हणूनच मी क्वेश्चन टाकला. सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या होती, काहीतरी 6000 काहीतरी समथिंग होती. सिंधुदुर्ग नंतर कमी असणार, सिंधुदुर्गपेक्षा थोडी जादा असणार होतं सांगली. सांगलीपेक्षा थोडी जादा असणार होतं रत्नागिरी. रत्नागिरीपेक्षा थोडी जादा असणार होतं मुंबई शहर. आणि मुंबई शहरापेक्षा जास्त असणार होतं थोडं सातारा. म्हणजे सर्वात कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या असणारे 5 जिल्हे, त्यामध्ये सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, मुंबई शहर आणि त्यानंतर सातारा. किती? 5. आणि सर्वात जादा वाले 5 कोणते होते? तर पहिला आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारला होता, अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात वास्तव्य करते? त्यावेळी कोणतं होतं? नाशिक. 2011च्या जनगणनेनुसार बोलतोय आपण. नाशिक मध्ये जवळजवळ 14 लाख काहीतरी लोक राहत होते. 14 लाख काहीतरी समथिंग, म्हणजे 15 लाखाच्या घरात जवळपास. आणि मग होतं कोण? दुसरा क्रमांक नंदुरबार. आणि नंदुरबार नंतर होतं ते नंदुरबार नंतर आहे पालघर. तिसरा क्रमांक पालघर. आणि चौथा क्रमांक जळगाव, धुळे. चौथा धुळे आणि 5वं जळगाव. म्हणजे नाशिक, नंदुरबार, पालघर, धुळे आणि मग जळगाव हे सर्वाधिक अनुसूचित जमातीची मी परत एकदा मी व्यवस्थित सांगतो परत, ते म्हणजे इथे मिस्टेक झाली बघा. म्हणजे ते धुळेमध्ये आल्यामुळे पहिल्यांदा नाशिक, सेकंड नाशिक, नंतर नंदुरबार, थर्ड पालघर, 4 जळगाव आणि 5 गडचिरोली. 5वं कोण? गडचिरोली. क्रम व्यवस्थित घ्या परत बघा. फर्स्ट तर ते कोण असणार? नाशिक. सेकंड नंदुरबार, थर्ड पालघर, नेक्स्ट जळगाव आणि लास्ट वन तर ते गडचिरोली. योग्य विधान निवडा. महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेला तेलंगणा पठार आहे. महाराष्ट्र पठाराच्या आग्नेयेला आहे तेलंगणा पठार, दक्षिणेला कर्नाटक पठार आहे. त्यानंतर कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला मेवाड पठार आहे. दूर दूरपर्यंत संबंध नाही. मेवाड पठार कुठे आहे? राजस्थान. त्यानंतर बागेलखंड पठाराच्या ईशान्येला छोटा नागपूर पठार आहे. चूक. बागेलखंड पठार कुठे आहे? छत्तीसगड. बागेलखंड पठाराच्या पूर्वेला आहे. पूर्वेला म्हणजे तुम्ही जर असं पाहायला गेले तर तुम्हाला असं चित्र दिसेल बघा. पठारांच्या बाबतीत इथे असेल समजा माळवा पठार. माळवा पठार कुठे? मध्य प्रदेश. इकडे असणारं पठार ते कोणतं? मेवाड. कुठे? राजस्थान. इकडे असणारं पठार म्हणजे कोणतं? बुंदेलखंड. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर बुंदेलखंड. इथे असणारं पठार आहे बागेलखंड. इकडे पुढे छत्तीसगड मध्ये बागेलखंड. आणि मग समोर आहे कोणतं? छोटा नागपूर. प्रामुख्याने झारखंड मध्ये, थोडंफार छत्तीसगड मध्ये, थोडंफार ओरिसा मध्ये छोटा नागपूर. म्हणजे याच्या समोर आहे हे, समोर पूर्वेला. माळवा त्याच्या पश्चिमेला आणि इकडे क्रॉस मध्ये थोडं म्हणजे वायव्येला. हे इकडे ईशान्येला. म्हणजे या टाईपचा क्वेश्चन विचारतात आहे. पाठीमागे विचारलं होतं तेलंगणा पठार कर्नाटक पठारच्या कोणत्या दिशेला. हा प्रश्न विचारलाय ऑलरेडी, म्हणून त्या बेसिसवर हा क्वेश्चन मी टाकला होता. ठीक आहे. म्हणजे बघा, माळवा पठार मध्य प्रदेश, मेवाड राजस्थान, बुंदेलखंड उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर आहे. बागेलखंड छत्तीसगड मध्ये आहे. छोटा नागपूर पठार मुख्यतः झारखंड, थोडंफार ओरिसा आणि थोडंफार कुठे असणार तर ओरिसा नंतर छत्तीसगड मध्ये थोडंफार. ठीक आहे. बघा पुढे, म्हणजे उत्तर कळलं याचं. ऑप्शन नंबर किती राहील?
4. जोड्या लावा. कृष्णा आणि तिचे उपनदी कुठे कोणाला मिळतात? कृष्णा आणि वेण्णा कुठे एकत्र येतात? माहुली. कृष्णा आणि पंचगंगा नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी. कृष्णा आणि भीमा अगदीवर कर्नाटकातील रायचूर. ते ठिकाण जर म्हटलं कुरगुड्डी. आणि कृष्णा आणि वारणा हरिपूर. ऑप्शन नंबर किती? 2. चला, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या अणुभट्ट्या आढळून येतात? अणुभट्ट्या आणि अणुऊर्जा निर्मिती केंद्र यात फरक आहे. अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे तारापूरला. कुठल्या जिल्ह्यामध्ये? पालघर. आणि अणुभट्ट्या आहेत त्यामध्ये बघा अप्सरा आहे पहिली, महाराष्ट्रातली पहिली अणुभट्टी अप्सरा. कारण पहिल्यांदा अप्सरा आली. अप्सरा आली की मग बाकीचे येतात. पहिल्यांदा कोणाला यावं लागतं? अप्सर. मेन आहे अप्सर. मग गर्दी आपोआप होणार. मग दुसरी आहे ती समजा पौर्णिमा. पौर्णिमा 1 पौर्णिमा 2 दोन आहेत. पौर्णिमा 1 पौर्णिमा 2 मी एकच घेतली पौर्णिमा, फक्त पौर्णिमा. त्यानंतर कोण? झर्लिन आहे आणि सायरस हे पण आहे. याशिवाय ध्रुवा. याशिवाय कोणती? ध्रुवा. उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर 4. सातपुडा पर्वतामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात वास्तव्य करत नाही? कोरकू आहे अमरावती. तोडा बिलकुल नाही. तोडा कर्नाटक मध्ये आहे. पश्चिम घाटात कर्नाटक मध्ये असणारी आदिवासी जमात तोडा. त्यानंतर भिल्ल आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. कोणती आदिवासी जमात? भिल्ल. आणि नंदुरबार मध्ये भिल्ल आदिवासी जमातीची पोटजात म्हणजे कोणती? पावरा. पावरा माऊची या कुठल्या? नंदुरबार मध्ये. जसं की कोल्हाम म्हटलं तर कुठे? यवतमाळ. गोंड म्हटलं तर कुठे? चंद्रपूर. माडिया गोंड म्हटलं तर कुठे? गडचिरोली. त्यानंतर पालघर ठाणे म्हटलं तर कोणती? कोरकू. रायगड रत्नागिरी म्हटलं तर ठाकर आणि कातकरी. ओके. काय ते काय तोडा ही पश्चिम घाट कर्नाटक मध्ये. यस. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्थलांतरण उत्तर प्रदेश मधून झाले. बरोबर. पाठीमागे जी आकडेवारी होती त्या संबंधित आयोगाने क्वेश्चन टाकलेला होता. उत्तर प्रदेश मधून त्यावेळी हे 2000 म्हणजे 1 नंतरची कंडिशन आहे. त्यावेळी उत्तर प्रदेश मधून 20 लाख लोक आले होते. त्यामध्ये 14 लाख पुरुष होते आणि 6 लाख स्त्रिया होत्या. 14 लाख पुरुष आणि 6 लाख स्त्रिया म्हणजे सगळ्यात जादा उत्तर प्रदेश मधून स्थलांतरण झालं. बरोबर. कर्नाटक मधून दुसऱ्या क्रमांकाचे स्थलांतरण झाले होते. अगदी बरोबर. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे स्थलांतरण कुठून झाले होते? कर्नाटक. 11 लाख आणि काहीतरी समथिंग म्हणजे काहीतरी मला वाटतं 65 का 67 हजार काहीतरी होते. 85,000 का काहीतरी आकडा. म्हणजे 11 लाख तर लक्षात ठेवा. 11 लाखापर्यंत कुठून आले होते? कर्नाटक. पण कर्नाटक मधून जेवढे पुरुष आले होते त्याच्यापेक्षा 1 लाख स्त्रिया जादा आल्या होत्या. हे महत्वाचं. कर्नाटक मधून जेवढे पुरुष यांनी स्थलांतरण केलं होतं त्यापेक्षा अधिक 1 लाख स्त्रिया आल्या होत्या. 1 लाख. गुजरात मधून तिसऱ्या क्रमांकाचं स्थलांतरण झालं होतं 8,49,000. 8,49,000 कुठून? गुजरात. आणि गुजरात मधून जेवढे पुरुष आले त्यापेक्षा 25,000 स्त्रिया जादा आल्या होत्या. किती हजार स्त्रिया जादा आल्या होत्या? 25,000. 8,49,000 कुठून? गुजरात. आणि मग स्थलांतरण झालं होतं ते 4,90,000 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मधून 4,90,000 आणि मध्य प्रदेश मधून एकूण जे पुरुष आले त्यापेक्षा 60,000 स्त्रिया जादा आल्या होत्या. किती हजार स्त्रिया जादा आल्या होत्या? 60,000 कुठून? मध्य प्रदेश. आणि मग आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मधून 3 पॉइंट काहीतरी समथिंग 3 लाख काहीतरी 70 की 90,000 3 असं काहीतरी आकडा आहे. तर म्हणजे 3.5 लाखाच्या दरम्यान लोक कुठून आले होते? आंध्र प्रदेश. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्थलांतरण कोणत्या राज्यातून? उत्तर प्रदेश. 2 कर्नाटक, 3 गुजरात, 4 मध्य प्रदेश आणि 5 आंध्र प्रदेश. कर्नाटक मधून झालेल्या एकूण स्थलांतरणामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे स्थलांतरण अधिक होते. अगदी बरोबर. मध्य प्रदेशातून झालेल्या स्थलांतरणामध्ये स्त्रियांच्या तुलनेने पुरुष स्थलांतरण अधिक होते. चूक. ते कुणाचं स्थलांतरण अधिक होतं? पुरुषांचं की स्त्रियांचं? स्त्रियांचं. ऑप्शन नंबर किती? उत्तर 4. खालीलपैकी बिनचूक विधान निवडा. केंद्रित वसाहती उद्योगधंद्यांचा विकास झालेल्या भागात आढळून येतात.
सरळ सरळ आहे. तिथे उद्योगधंद्यांचा विकास, तिथे कोणत्या वसाहती केंद्रित. त्यानंतर गोलाकार वसाहती वाळवंटी प्रदेशात आढळतात, अगदी बरोबर. जिथे पाण्याची उपलब्धता, त्याच्या चौबाजूने काय झाले वस्ती आढळून येते, ती कोणती वसाहत, गोलाकार. म्हणजे दोन्ही बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर 3. पश्चिम हिमालयाची कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात, सिंधू ते काली या दरम्यान आहे, अगदी बरोबर. सिंधू आणि काली या दरम्यान पश्चिम हिमालय. नीट जर पाहायला गेलं तर काहीसं असं दिसतं चित्र. म्हणजे भारताचा असा इकडला असणारा भाग, आपण असं म्हणतो इकडे असणारा, इकडून कोणती नदी गेलेली, सिंधू. मग सिंधू नदीपासून कोणत्या नदीपर्यंत, काली. कोणती राज्य येतात त्यामध्ये, जम्मू काश्मीरचा भाग येतो, म्हणजे आता केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. सिंधू ते काली या दोन नद्यांच्या मध्ये आहे. काली ते तिस्ता तो मध्य हिमालय, आणि तिस्ता ते ब्रह्मपुत्रा पूर्व हिमालय. त्यानंतर केटू हे सर्वोच्च शिखर आढळते, बरोबर. इथे केटू आढळतं 8611 मीटर उंचीत. सतलज नदी झेलम नदीचा उगम होतो, अगदी बरोबर. अनंतनाग, जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये वेरीनाग येथे कोणती नदी उगम पावते, झेलम. म्हणजे याच पश्चिम हिमालयात कोणती नदी उगम पावते, झेलम, जी कुणाची उपनदी आहे, सिंधू. आणि मग आता राहिला प्रश्न, कोणती नदी, सतलज नदीचा उगम, चूक. हा उगम होतो राकस सरोवर. कुठे, तिबेट. मान सरोवराच्या दक्षिणेकडील भागात कोणतं सरोवर, राकस सरोवर, येथे नदीचा उगम, सतलज नदीचा. मुनिते अ ब क, ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीने जॉग्रफीचे 10 क्वेश्चन आणि हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन, त्याचं आपण अनालिसिस बघितलं. ठीक आहे. तर बघा, सोपा होता पेपर, म्हणजे फार सोपा पण नाही म्हणता, फार अवघडही नाही. मी बरोबर प्रत्येक क्वेश्चन थोडा विचारपूर्वक थोडा काढलेला होता.